Hello friend, welcome you all to Polity Simplified series of Gnandeep Academy. आजचं आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 29. आर्टिकल 29 आणि 30 कशाबद्दल आहे? तर आर्टिकल 29 आणि 30 आहे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. आता या ठिकाणी बेसिकली काय सांगण्यात येतं खूपदा पुस्तकांमध्ये की आर्टिकल 29 आणि 30 हे राईट्स ऑफ मायनॉरिटीज बद्दल आहे, अल्पसंख्याकांच्या हक्काबद्दल आहे. पण बेसिकली तसं नाहीये. आर्टिकल 30 स्पेसिफिकली मायनॉरिटीजच्या हक्काबद्दल आहे. आर्टिकल 29 मात्र असं नाही. आर्टिकल 29 हे मायनॉरिटी ऍज वेल एज मेजॉरिटी दोघांनाही अप्लाय होतं. परत एकदा सांगतो, आर्टिकल 30 हे स्पेसिफिकली मायनॉरिटीला अप्लाय होतं. आर्टिकल 29 मात्र मायनॉरिटी ऍज वेल एज मेजॉरिटी दोघांनाही अप्लाय होतं. कसं होतं आपण पाहूया. आर्टिकल 29 कशाबद्दल आहे? कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स बद्दल आहे. हे काय म्हणतं समजून घ्या. पहिला पॉइंट आहे प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज असा शब्द आहे. आता या ठिकाणी शब्द काय आहे? एनी सेक्शन ऑफ दी सिटीजन्स. दोन शब्द आहेत इथं. पहिलं काय आहे? एनी सेक्शन आणि दुसरा शब्द काय? सिटीजन्स. याचा अर्थ काय? आर्टिकल 29 इज ऍप्लिकेबल ओनली टू दी सिटीजन्स ऑफ इंडिया. पण दुसरी गोष्ट, एनी सेक्शन म्हणलं तर मला सांगा, एनी सेक्शन म्हणलं फक्त मायनॉरिटीजच येईल का? नाही. एनी सेक्शन मध्ये मायनॉरिटी सुद्धा येऊ शकतं किंवा मेजॉरिटी सुद्धा येऊ शकतं. सो आर्टिकल 29 इज ऍप्लिकेबल टू मायनॉरिटी ऍज वेल एज मेजॉरिटी. मग एनी सेक्शन ऑफ सिटीजन्स रिसाइडिंग इन द टेरिटरी ऑफ इंडिया, जे भारतामध्ये राहतात, और एनी पार्ट देअर ऑफ हॅव्हिंग, म्हणजे भारतात राहतात, कोणत्याही भागात राहतात, आणि या व्यक्तीने हॅव्हिंग अ डिस्टिंक्ट लँग्वेज, विशिष्ट भाषा आहे, स्क्रिप्ट, लिपी, कल्चर, संस्कृती ऑफ इट्स ओन, शॅल हॅव द राईट टू कन्झर्व दी सेम. भारतीय भूक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही सेक्शन ऑफ सिटीजन्स, नागरिकांच्या कोणत्याही गटाला स्वतःची भाषा, स्वतःची संस्कृती व स्वतःची स्क्रिप्ट जपण्याचा, कन्झर्व करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि हा यांचा फंडामेंटल राईट आहे. राहील लक्षात. मी एक एक पॉइंट समजावून सांगतो, तो स्ट्रक्चर समजून घ्या जे महत्वाचं आहे. आर्टिकल 29 मधला दुसरा क्लॉज काय म्हणतो पाहूया. लक्ष देऊन पहा. हा काय म्हणतो पहा. नो सिटीजन म्हणजे कोणताही नागरिक शॅल बी डिनाइड, म्हणजे कोणत्याही नागरिकाला तुम्ही नकार देऊ शकत नाहीत. कशासाठी? शॅल बी डिनाइड ऍडमिशन इनटू एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मेंटेन्ड बाय द स्टेट और रिसिव्हिंग एड आउट ऑफ द स्टेट फंड्स. कोणत्याही नागरिकाला तुम्ही अशा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश नाकारू शकत नाहीत ज्या शैक्षणिक संस्थेला मेंटेनन्स सरकार करतं किंवा ज्याला मदत सरकारी फंडामधनं मिळते. कोणत्या ग्राउंडवरती? ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, लँग्वेज ऑर एनी ऑफ देम. म्हणजे 1, 2, 3, 4 या 4 कारणांवरनं तुम्ही कोणत्याही नागरिकाला एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये, ज्या इन्स्टिट्यूशनला मदत सरकारी फंडामधनं मिळते किंवा ज्या इन्स्टिट्यूशनचं मेंटेनन्सच, जी संस्था चालवलीच जाते सरकारी फंडामधनं, या ठिकाणी तुम्ही प्रवेश, ऍडमिशन नाकारू शकत नाही. नो सिटीजन शॅल बी डिनाइड ऍडमिशन इनटू एनी सच इन्स्टिट्यूशन. थँक्यू.